नमस्कार, मी भाग्यश्री आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आहे 1 फेब्रुवारी, आमच्या लग्नाचा वाढदिवस. 5 वर्ष कंप्लीट झाली आमच्या लग्नाला. तर असेच दिवस गेले, सुखदुःख एकमेकांना साथ देत 5 वर्ष कशी पूर्ण झाली ते कळलं पण नाही. आणि आजचं वातावरण तुम्हाला दाखवते. इकडचं पाऊस यायला लागला आज इथं. पाऊस येते. आता सकाळचे वाजलेले 11 आणि पाऊस चालू झाला इकडं. तर लग्नाचा वाढदिवस आहे, तर तुम्ही सर्व आम्हाला खूप सारे आशीर्वाद द्या आणि असंच सपोर्ट राहू द्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ॲनिव्हर्सरी स्पेशल मी आज काय बनवले ते तुम्हाला दाखवते. रेसिपी काही शेअर केलेली नाहीये मी. आज खूप काहीमध्ये जेवण वगैरे सगळं बनवलेले. काल हर्षूला पण हॉस्पिटलमधून आणलं. आता औषध वगैरे घेतल्यानंतर रात्री आणि सकाळी घेतलेत त्याने. आता जरा थोडी बरी आहे त्याची तब्येत, नाहीतर रात्री खूप रडत होता. तर इथे ना मी मिक्स व्हेज भाजी बनवलेली आहे, सगळ्या भाज्या मिक्स करून. आणि इकडं कुरवडी केलेली आहे, कुरवडी तळली आणि इथं पुऱ्या केलेल्या आहेत. तर असा आजचा मेन्यू बनवलेला आहे मी. तर फक्त पुरी भाजीच बनवणार होते मी आज. तर इशूला म्हटलं मी आज फक्त पुरी भाजी बनवणार आहे. तर इशू म्हणली कुरवडी पण तळ. तिला ज्योती मामीने दिलेली कुरवडी तळायची होती आणि खायची होती, त्यामुळे ते सकाळपासून चालले ज्योती मामीने दिलेली कुरवडी तळ. तर आता फौजींसाठी मस्त ताट तयार केलेले मी. त्यांचा रिव्ह्यू पण घेऊ आपण, कसं झालं जेवण ते. कसं झालंय? हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. छान असं अॅनिव्हर्सरी गिफ्ट भेटलेलं आहे. आता आम्ही सगळेजण खातो कॅडबरी. तर ते गिफ्ट दिल्यानंतर मी खोललं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ली कॅडबरी. त्यांना व्हिडिओमध्ये या म्हणत होते, पण ते लाजत होते थोडंसं. चाले व्हिडिओमध्ये देताना फक्त, नंतर काय आले नाहीत. नंतर कॅडबरी आमची खाऊन झाली. त्यानंतर मग त्यांचा ड्युटीचा टाईम झालेला होता. 12 सव्वा 12 वाजल्या होत्या. त्यांनी आवरले आणि ड्युटीला केली. मग बाय. A few moments later. तर त्यांनी तर मग अशी मला दिली कॅडबरी. तर म्हटलं मी पण विचार केला काहीतरी त्यांना सरप्राईज द्यावं. तर मग मी काय केले, आता पार्ले बिस्किट आहे ना त्याचा घरीच केक करणार आहे पहिल्यांदा. बघू कसा होतोय तो. मी पण असं यूट्यूबलाच बघितले कसं करायचं ते, तर करून बघते. त्यासाठी मी काय केलंय, हे जे बिस्किटाचे 5-5 रुपयेवाले पुढे आहेत ना 4 घेतलेत आणि ते बारीक करून घेतले. आता ह्याच्यामध्ये आणखीन थोडीशी साखर आणि इनो टाकून मिक्स करते. तर ते बिस्किट आहे ना त्याच्यामध्ये मी साखर आणि वेलची टाकून घेतली, ते बारीक करून घेतले. ते पातेल्यात करणार आहे, तर तेल लावून ठेवले. आणि हे जे बॅटर आहे ना आपलं, ह्याच्यामध्ये आता हे दूध घेतलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये लागेल तसं घालून मिक्स करून घ्यायचं. तर असं बॅटर झालेलं आहे आपलं. आता ह्याच्यामध्ये मी इनो टाकून घेते आणि त्याच्यावर थोडं पाणी टाकते ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी. थोडंसं इनो आणि पाणी टाकलेले ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी. चांगलं मिक्स करून घेते. आता या पातेल्यामध्ये टाकून घेतले आणि डेकोरेशनसाठी हे चॉकलेट कट करून मी ह्याच्यावरून टाकणार आहे. आता चॉकलेट टाकून घेतलेलं आहे ह्याच्यावरती. आणि इकडं तवा पण गरम झालेला आहे, ह्याच्यावर ठेवून घेतात हे. आणि 25 ते 30 मिनिट ह्याला बेक करून घ्यायचं. तर 25 मिनिटं बेक झाल्यानंतर आपला केक तयार झालेला आहे. थंड झालाय त्याच्यामुळे ना कडाचं पण असं सुटून निघलेलं आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेते. तर मस्त असं आपला बिस्किटचा केक तयार झालेला आहे. आता त्यांनी आल्यानंतर सेलिब्रेशन करूया आपण. वरती जाऊन बघूया आजचं वातावरण कसं आहे, तुम्हाला दाखवते मी आणखीन एकदा. पाऊस पडून गेलेला आहे, आता पाऊस बंद झालेला आहे. आता 3:30 वाजलेत. चला तर मग बघूया.
A few moments later. तर हा मी केलेला केक आहे. मला वाटलं नव्हतं ते घेऊन येतील केक, त्यांनी पण आणलं एक केक आता. तर आता वाजले 10 आणि आता आम्ही केक कट करून घेतो. तर कसा वाटला केक नक्की कमेंटमध्ये मला सांगा, आणि आमचं कसं वाटलं छोटंसं सेलिब्रेशन तेही कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.